आणि त्याला विनाकारण येऊन मारलेलं आहे. त्याने उभारला होता एकटाच. मग असं बोलत उभारल्यानं मारलेलं आहे. पाणी आता मला न्याय पाहिजे. माझ्या मुलग्याला ते आता काय करायचं काय नाही ते आता त्यांच्या कुठं मारले? सर्व पूर्ण अंगाला लाता घालून त्याला सत्तूर पैत्या ह्याच्यानं मारलेला आहे. कोण मारले? माहित नाही. ते मुलाच कशामुळे झालं भांडण? काय ते किरकोळ कारणामुळे पहिल्याच ते काय तर झालं असेल, पण आता ते खुन्नस म्हणून काढलेलं आहे. तुमच्या सीपी साहेबांना भेटायला आले? सीपी साहेबांना भेटायला. काय मागणी तुमची? आमच्या मागणी न्याय द्या, माझ्या मुलग्याला न्याय द्या. जखमी कोण आहे? नाव? आकाश मुदगल. मुलगा आहे का? हा, मुलगा आहे ना. निवेदन मध्ये आपण म्हटले आहे की यामध्ये धमकी देण्यात आलेली आहे. काय काही धमकी दिलेली नाही ना, काही तुम्ही नाही. निवेदन मध्ये म्हणा तुम्हाला आणि तुमच्या मुलाला पहिल्या धमकी दिलेल्या आहेत म्हणा. धमकी देऊन त्याने असं म्हणल्यावर की बघू म्हणून म्हणल्यावर मग नंतर ना त्याला मारा आणि लाता बुक्या घातल्या. ते मुलगा आता दवाखान्यात आहे का? मुलगा दवाखान्यात आहे. मी रवी शिंदे, मी वडार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. गेल्या रविवारी नकळत वडार बांधव आकाश मुदगल हा डेंटल चौकामध्ये मित्रांसोबत बसून गप्पा मारत असताना सगळे गेल्यानंतर अचानक 70 ते 80 पोरं येऊन आमच्या बांधावर जीव मारण्याचा प्रयत्न केला. रॉड, हॉकी स्टिक अशा अनेक तलवारी कोयत्याने डोक्यावर मारलं, डोळ्यावर मारलं. हात फ्रॅक्चर आहे, डोक्यात 12 टाके आहेत आणि डोळ्यावर 4 टाके आहेत. काही लोकांना आल्यामुळं त्याचा जीव वाचलं. या संदर्भात आम्ही सीपी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे. सीपी साहेबांनी शब्द दिलाय की त्यांच्यावर जे योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल. पण आमची प्रमुख मागणी आहे, डोक्याला हॉकी स्टिकनं मारल्यामुळं डोक्याचं कवटं फुटलेलं आहे. डॉक्टरचा रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टच्या अनुसार त्यांच्यावर कलम 307 हा कलम लागायला पाहिजे अशी आम्ही विनंती सीपी साहेबांना केलेला आहे. तर संबंधित गुन्हेगार आरोपी आहेत विजय जाधव, सोहेल मुल्ला, दत्ता जाधव, माया जाधव, ध्रुव जाधव व उर्फ जॉकी थोरात, वीरेश स्वामी, सोमनाथ जाधव या लोकांबरोबर अजून 70 ते 80 लोक मिळून आकाश मुदगलला त्याला ठार मारण्याच्या या उद्देशानं या हल्ला झालेला आहे. तर तमाम मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं, सोलापूर शहराच्या वतीनं या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि संबंधित गुन्हेगारावर 307 कलमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावी अशी विनंती करतो. भविष्यात जर या लोकांवर जर गुन्हा दाखल केला नाही, मी वडार महाराष्ट्राच्या या माध्यमातून सन्माननीय राज्यमंत्री विजयदादा चौगुले आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या खंबीर नेतृत्व करणाऱ्या आमच्या विजयदादा चौगुलेंच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये आता तीव्र मोर्चा काढण्यात येईल. याची प्रशासनाने दखल घ्यावी ही आम्ही सन्माननीय सीपी साहेबांना विनंती करून आमच्या वडार समाजाला न्याय मिळवून द्यावं, आकाश मुदगलच्या या परिवाराला न्याय मिळवून द्यावे ही आमची कळकळीची विनंती. मारण्याचं काय कारण नेमकं काय, आमच्या समाजातले काही किरकोळ कारणामुळं विनाकारण त्याला दातात धरून दिवसापोटी, कारण समाजात एक चांगलं बाकीचे सगळ्या पाठीमागचे सगळे सोडून आपण हा एक चांगल्या पद्धतीनं समाजात एक त्याची प्रतिमा निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत होता. बाकीचे करत असताना चांगल्या लोकांसाठी तो प्रयत्न करतो. मध्यस्थी केल्यामुळे त्याला टार्गेट करून एवढं छोटीशी क्षुल्लक कारणामुळे त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.